कळ काढल्याशिवाय चैन नाही पडत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून, ज्यांच्यामुळे आपण सगळे आज एकत्र आहोत असे आपले शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आपले आमदार आणि इथले नेते आदित्य ठाकरे साहेब, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले निष्ठावंत, हे बिरुद मी नाही लावणार, कारण असंच निष्ठावंत वंत म्हणताना खंतच देऊन जात आहे, त्यामुळे ते बिरुद लावणारच नाही. पण ज्या व्यक्तीला मी शाखेत पूर्ण झाडू मारून चकचकीत करणारी व्यक्ती, ज्याने ते दिवस पाहिले, ते सुनील शिंदे आज आमच्या बरोबर आहे. म्हणजे कर्तृत्वाने कसं मोठं होतात आणि प्रामाणिक, ते सुनील शिंदे. त्याचप्रमाणे अशी म्हणजे मागचा इतिहास का सांगावा, बऱ्याच वेळेला विसरला जातो. आशिष चेंबूरकरांनी सुद्धा सहजासहजी इथपर्यंत पोचले नाहीत, जेल पण राहून आले पक्षासाठी. म्हणजे इतके कडवट असे आपले विभाग प्रमुख संजय कदम तर दररोजच संघर्ष करतोय, कधीतरी पिट्ट्या पण पाडतील, पण तरी पण आम्ही नाही घाबरणार असा संजय कदम, ज्यांच्या तालमीत आम्हीच तयार झालो. काय मेहनत. ॲडव्होकेट जगदीश सावंत, मला आठवतंय 2-3 वाजेपर्यंत आम्ही बोलत बसायचो त्यांच्या ऑफिसला, बरोबर ना. नारायण राणे फुटले तेव्हा, छगन भुजबळ फुटले तेव्हा. का आठवण देते, कारण काय भोगलंय ना हे सगळं आम्हाला पण माहिती आहे. इतकं भोगून जेव्हा असे येतात आणि त्यांनाच सगळी पानं दिली जातात, दुःख आणि खंत वाटतेच. मी अनेकदा साहेबांना म्हटलं होतं, आमचा निरंजन आहेच, त्याच्या वडिलांनी पण केवढ्या खस्ता काढून नाव कमवलं, असे सहज नाही आले. मी जेव्हा अनेकदा विचारलं की त्या नीलम गोरेमध्ये हाय काय जे आमच्यात नाही, शिक्षण हवं असतं ते आहे, वक्तृत्व हवं असतं ते आमच्याकडे आहे असं आम्ही मानतो. आता काय बाकी मानतात नाही म्हणून आम्हाला वंचित ठेवलं का माहिती नाही काय हो. नाही, वंचित बिंचित काही नाही. नीलम गोरे असतील, ती मनीषा कायंदेवाली. आता भाऊंचा तर फारच मोठा धक्का, म्हणजे सचिन भाऊनी अशा पद्धतीने धक्का देता कामा नाही होता. सचिन आई, अरे राजानू, आपल्यावर आई वडिलांचे संस्कार असतात ना, ते विसरत नाही ना आपण. ठीक. आता सुनील भाऊ, आशिष भाऊ, सुनील भाऊ, ऐका. नाही, चीड चांगली आहे आणि असलीच पाहिजे. ज्या पद्धतीने आता मी इथे वाचते, संजय राऊत आपले, काय कमी केलं आपण तुम्हाला. म्हणजे इतर लोक सांगतात आम्हाला वेळ देत नाहीत, आम्हाला भेटत नाहीत. हे जे बोकडं गेली ना 6, मला म्हणाले कोणतरी टायगर, म्हटलं अरे चल रे, टायगर कोणाच्या करंगलीला पकडून जात नाही. आता नेमकं ह्यानी काय पकडलं मला नाही माहिती, पण नीच आणि नालाय. टायगर कसा काय होऊ शकतो, बोकड मागून चालतो, टायगर नाही चालू शकत. टायगर आहे कारण तिथे समोरासमोर नजरेला नजर देऊन बोलायचंय, त्याला टायगर म्हणतात. हे कसलं टायगर. ही बोकडं विकायला काढली, स्वतःला त्यांनी विकून घेतलं. म्हणून मी मागच्या वेळेला पण झालं, हे टायगर वेगर मिशन सांगू नका, मिशनवालाच फुटलेलं आहे, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसता.
त्यामुळे निष्ठावंत 2 तासात जे सैनिक महिला म्हणा, कारण पाऊस आहे. मी उलट आशिष चेंबूरकरनी जेव्हा मला 4ला ना का 4:30ला म्हटलं काहीतरी काय, मी निघाले होते कारण झाड पडलं चेंबूरला. तिथे इंटरनॅशनल स्कूलचा श्रीवास्तव नावाचा 11 वर्षाचा मुलगा गेला. म्हणजे गाडीत होता स्कूल बसच्या. तर कळता क्षणी आपल्या साहेबांचं सांगणं आहे, एक वेळ सुखात जाऊ नका कोणाच्या, पण दुःखात पहिलं जा. त्यामुळे मला सांगितलं तर मी म्हटलं मी कळवते. अनुपमाला म्हणाले मी सगळ्यांना कळवलंय. मग पुरुषांनी आणि मनापासून आभार की ह्याला म्हणतात तळमळ. कारण आज खरं आहे, सकाळी आशिष चेंबूरकरांनी जे सांगितलं, एक जेव्हा अजित पवारांना अचानक ॲक्सिडेंट झाला सकाळचीच वेळ चहाची, आणि तसं ही पण कळल्यानंतर मूडच गेला. अगदी खरं सांगते, का मूड गेला? सचिन अहिर गेले म्हणून नव्हे, मूड ह्याच्यासाठी गेला की काय सलग उद्धवजींनी कमी केलं, काय बाळासाहेबांनी, म्हणजे हे बाळासाहेब नसताना आले, बरोबर ना? हा बरोबर ना. त्यामुळे अगदी चेहरा त्यांचा समोर आणला उद्धवजींचा की हळहळ वाटते. इकडे तर तुम्ही बाळासाहेबांचे गोडवे गाता आणि अख्खा त्यांचा वंश तोडून मोडून टाकायचंय. म्हणजे कुठलं पुतना मावशीचं प्रेम म्हणतात ना, ते आपण ऐकत आलो, पण आता दिसतंय पुतना मावशीचं प्रेम. म्हणजे इथे बाळासाहेबांना करायचं आणि इथे त्यांच्या मुलावर आघातावर आघात. एक वेळ जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, चला पार्टी वेगळी, पार्टीचं कामच आहे वेगवेगळं, पण आमच्या पार्टीत लहानाचे मोठे झाले. 12 नंतर आठवतंय, 2012 नंतर यांचा उत्कर्ष झालाय. या आता पार्टी चालू इच्छित ना, त्यांचा शिंदेचा उत्कर्ष हा 2012 नंतर झालाय. आणि तेच सांगते, तो उद्धवजींनी केला. कारण आम्ही 2001ला, बरोबर ना का 2000, आपण प्रजापती 52 नंबर वॉर्ड आपल्याला कल्याणला दिलं होतं. ह्या मारामाऱ्या झाल्यानंतर दिघे साहेब आले रात्री 2 वाजता. 2002चा किंवा नाही 2000 असेल किंवा 98-99 असेल, मला नाही माहिती, पण आम्ही कल्याणला होतो. कोळशेवाडीत आम्हाला दिलं होतं वॉर्ड, बरोबर ना? हा तेच सांगते. किरण वगैरे ते एकाच घरातले 7 जण होते का 5 जण. त्यावेळेला दिघे साहेब आले पोलीस स्टेशनला. तो रुतबा, खुर्चीवर लात मारली, तुम्ही काय इथे बसलात, काय एवढा वेळ आहे ना थांबवलं, पहिलं पाठवा आहे ना. आणि आम्ही गेलो. म्हणजे ज्या दिघेंचं नाव घेतात ते दिघे पण असे नव्हते. आणि ज्या बाळासाहेबांचं नाव घेता, उलट बाळासाहेब गेल्यानंतरचा उत्कर्ष आठवा ना, तो कसा काय विसरता? आणि बरं गेला तर गेला, दिल्या घरी गेल्या घरी सुखी राहा. पण तुमच्यामध्ये हा जो कंड फुटलाय तुम्हाला, आता तो कुठून फुटतोय, काय काय कंठ फुटलाय आणि कंड पण फुटलाय, याला फोड त्याला फोड. अरे 40-45 वर्ष पक्षात जेव्हा जाते ना आमची पण, तेव्हा आम्हाला पण कळतं. आम्ही तेव्हापासूनचं राजकारण बघतोय. हे राजकारण मात्र अतिशय गलिच्छ. ते चिखल पण लाजेल. तो म्हणजे माझा असा स्वभाव दर्शनच नाही. म्हणजे चिखलाची उपमा दिली तर ते म्हणेल अरे मी तर कमळ उगवतो, हे कमळीनेच कमळ पळवतंय, काय चाललंय काय. त्यामुळे जी चीड आत्ता तुमच्या येण्याने कळते, प्रत्येक वॉर्डच्या एक तर आधी सगळ्यांनी एक नम्र विनंती, आमच्या सहित आधी ना एकमेकांचा आपण सन्मान ठेवूया.
ते जे बाहेर गॉसिप चालतं ना ते बंद करायचं. इथे दुही माजते आणि इथेच अशांना हे मिळतं चान्स. बघा इथे ललाटी भलाटी असेल ना घरातून उचलून होतं. कॉम्पिटिशन पक्षाच्या जीवावर येईल, पक्षाच्या मुळावर येईल, असं वागू नका. मी आज स्पष्ट बोलणार, कारण काय बस झाला आता. आपण नगरसेवक झालो, आपण शाखा प्रमुख झालो, आपण हे झालो, आपण ते झालो, याचा अर्थ दुई खुटे माजायला तयार होते. मान सन्मानाने वागूया. मला आठवतंय मी आशिष काय सगळेच फोन केला, एखाद्या वेळेला उचलला नाही तर परत करतो की काय रे बाबा, काय काम, काय ग, काय झालं, काय. सैनिकाला तेच अपेक्षा आहे. ज्या वेळेला आता मी माझ्या वॉर्डचं सांगेन, मी 5-6 दिवस गावाला होती आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला. सुनील शिंदे गेले तिथे, अनेकांनी मिरची लावण्याचा प्रयत्न केला. म्हटलं अजिबात नाही. शिवसेना आहे ना, मग कोणी लोकप्रतिनिधी तिथे पोहोचू दे, लोकांच्या सेवेसाठी आम्ही आहोत, आमच्यासाठी लोक नाहीये. त्यामुळे ते पोचले. उलट बरं झालं मी नाहीये मुंबईत. हा जो आहे काय ते का म्हणते मी आमदार आहे, मी कशाला जाऊ. पण जेव्हा सर्वसामान्यांचं म्हणून काम करतं, कुठलाही प्रोटोकॉल लागत नाही. कोण फोन लागला ज्याचा, त्याला बोलव, ए जरा सगळ्यांना कळव मी येतोय. हा जो हे आहे ना तळमळ, ही सगळ्यांमध्ये नाही मिळणार. सगळा घाऊक बाजार चाललाय, विका विका विका. बघा 2-2.5-3 वर्षे आपल्या हातात. मला काल कोणीतरी आजच पक्ष बांधला पाहिजे. आता कसा बांधायचा सांगा ना, खरं की नाही सुनील? कसा बांधायचा? तुमच्या वेळे काळायला येणारा प्रत्येक सैनिक, इथे बसलेला प्रत्येक जण, नागरिकांनी कोणी फोन करू दे, बरोबर ना अभि, कोणी फोन करू दे, फक्त प्रोटोकॉल पाळा. तुम्ही पाळत नाहीत काही लोक, आणि मग त्याच्यामुळे जरा गडबड होते. एकमेकांची मनं तुटतात. आपली आता तुटली नाही पाहिजे, आपली जोडलेली आहे ती अति मुळाला धरून आता राहिलं पाहिजे. पंकजचं मी पण बघते, तो एक कुठे हा काय दे ना. उलट मी असं म्हणते, हे दोघच का, सगळे असतात व्हॉट्सअपवर पण कोण व्यक्त होत नाहीये का? घाबरतात. लीडर समजताना नाही सगळेजण आपण व्यक्त व्हा, नाही होत आहे. खरं व्यक्त व्हायला पाहिजे. महिलांना पण सांगते, जे चूक आहे ना मध्ये कोणी असू दे, चूक म्हणायला तर शिका. सगळ्यांचं बघते बड्डे बारे टाकतात, श्रद्धांजली पटापट. मग बाकीचं लिहायला काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? निषेध तर लिहा, ते पण होत नाही. ह्या अनेकदा मी बोलते, कारण याच्यावरच लोक आता चालली आहेत. तुमच्या ग्रुपमध्ये हा सगळा निषेध कळला तर लोकांना कळेल की हो, लोकांना कळलंय, लोक व्यक्त होत आहेत. पण मग आम्ही सैनिक कुठे व्यक्त होतोय? आणि ते होताना दिसत नाही. माझं नेहमी सांगणं आहे, व्हॉट्सअप, फेसबुक फक्त श्रद्धांजली आणि बड्डेसाठी नाहीये. व्यक्त व्हा, जे येईल ते व्यक्त व्हा, मोडतोड व्यक्त व्हा, पण ते व्हा. कारण आपल्या बाळासाहेबांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि ते आपण समर्थपणे पेलतोय. त्यामुळे हा नियम सगळ्यांना लागू होतो की समर्थपणे पेलत असताना या सगळ्या गोष्टी याच्यावरनं तुमच्या व्यक्त झाल्याच पाहिजे. ते होताना दिसत नाही. ठराविक महिला, ठराविक. आणि मी आज सांगते, जसं आशिष चेंबूरकरांनी सांगितलं, बंद म्हणजे बंद विषय. अरे ते असं नको. आता मला तुम्ही सांगितलं ना, मी तेच बोलणार. फक्त कसं असतं, थोडंसं सवय झालेली असते ना,
त्याच्यामुळे बोलणं जातं, पण त्याच्यासाठी ओलावा असू नाही शकत. कारण ज्यांनी उद्धवजींना दुःख दिलं असेल, आदित्याने आज सांगितलं काय, म्हणजे इतरांनी तक्रार काय केल्या, ह्यानं तर मिनिटाला भेटत होतो, मिनिटाला बोलत होते, मिनिटाला सगळं होतं. मग असं काय घडलं की इतका टोकाचा निर्णय तुम्ही, अरे 2 वर्ष पण आपण थांबू नाही शकत. 2 वर्ष म्हणता गेली असती. जेव्हा विधानसभेचा पद डिक्लेअर केलं, ह्यानं नंतर केलं, बरोबर ना, ह्यानं नंतर केलं. हां सॉरी त्यांना नंतर, तेव्हा पण म्हणजे अशी, अरे हो देणार, बरं दिलं, केवढा विश्वास टाकला. आज कसं तुम्ही उद्धवजींबरोबर वागताय, कसं तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊन, बाळासाहेब असते काय मेल्यानं थुकले असते तुमच्यावर, असते तर काय. त्यांनी आता काय झालंय, सत्याचा माज आहे आणि बोकड फारच उन्मात आहे. आणि मग ते जे चालतं ना पोलीस स्टेशन, आणि हे सगळं जे आत्ता सांगितलं, भोगलं आम्ही, फार भोगलंय, पुढेही भोगायची तयारी आहे. आणि ते करतील, मे बी, काही कोण कमी नाही, कसरच सोडत नाही आहे. त्यामुळे जेवढे आपण नगरसेवक आहोत, जेवढे आपण पदाधिकारी आहोत, थोडंसं लोकांच्या भावनेची कदर करून वागायला पाहिजे. कारण ह्याचाच फायदा करून गडबड होते वॉर्डमध्ये. आणि सचिन अय्यरना मी सांगेन की तुम्हाला आम्ही अगदी भावासारखं प्रेम दिलं, पण तुम्ही मात्र आमच्याशी, ज्या वाघमारे ताईंनी आमच्या ह्यांना उपमा दिली उद्धवजींना, तर तुम्ही तर सगळेच रावणासारखे वागायला लागलात. दीपक बोललाच, त्यामुळे तुमच्या सर्वांच्या, कुठे कोण बोलत, तिकडे अधोगती लागेल. नाही, अरे ते घाबरणारे असतो तर आपण इथे आलोच नसतो. नाही दीपक, विषय तर सोडलाच, पण प्रत्येक शिवसेनेच्या सैनिकाच्या सकाळपासून अशी खतखत होती. आणि आशिष चिंबुरकर म्हणाले तसे, जर आपण बोलवलं नसतं सैनिकांना आता एकत्र, तर कदाचित वेगळा मेसेज गेला असता. आदेश उद्धवजी, आणि आदेश द्यायची गरजच नाही, मिळेल तिथे ते सांग. काय हा, मतांची आयडी हरकत नाही, पण अशीच एकनिष्ठ उद्धवजींबरोबर राहून, आदित्यांना पण आता ही मीटिंग कळेलच, त्यांनाही ते मॉरल ज्याला म्हणतो ना एक वाढवायचा असतो, तो शिवसैनिक, मी पण पदाधिकारी हे वगैरे नंतर, एक शिवसैनिक म्हणून कायम उद्धवजी साहेब आणि आदित्य तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.